करते संसार सुखाचा. नमस्कार, मी शर्मिली. सुगरण या आपल्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लहान मुलांना एखादा पदार्थ खाऊ घालायचा म्हणजे त्यांच्या आवडीचे जिन्नस वापरावे लागतात किंवा त्याला एक वेगळं डेकोरेशन करावं लागतं. पण काही मैत्रिणींनी त्या पदार्थाकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी त्या पदार्थाचं नामकरणच केलं आहे. आणि असा वेगळ्या नावाचा पदार्थ आणि वेगळ्या चवीचा पदार्थ करून दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अंजली वागळे. अंजली ताई, नमस्कार. नमस्कार. सुगरणच्या किचनमध्ये तुमचं स्वागत. वेगळं म्हणजे आकर्षित पदार्थ वगैरे कळू शकतो मला, पण वेगळं नाव म्हणजे काय? म्हणजे महाराष्ट्रीयनच पदार्थ आहे, हां. परंतु त्याला आपण चायनीज नाव दिलेलं आहे, चिंगी चुई. काय? चिंगी चुई. चिंगी चुई. हां. अरे बापरे, हा महाराष्ट्रीयनच आहे. महाराष्ट्रीयनच आहे. क्या बात आहे. पण सगळे भाज्या बिज्या सगळ्या जिन्नस त्याला महाराष्ट्रीयनच आहेत, अच्छा. पण त्याला नाव वेगळं दिलेलं आहे, एवढंच फक्त. ठीक आहे, म्हणजे नावानेच मुलं आकर्षित हां, मुलं आकर्षित होतात. होतात. मग चिंगी चिवसाठी लागणारं साहित्य पटकन लिहून घ्या. 3-4 उकडलेले बटाटे, पाव कप दूध, पाव कप बटर, अर्धा कप चीज, मिरपूड, मीठ, पाव कप बेसन पीठ, अर्धा कप तेल, पाव कप लाल व पिवळी बारीक चिरलेली शिमला मिरची, 2 बारीक चिरलेले कांदे, लिंबू रस, चिली सॉस, 2 कप शिजवलेले सोया चंक व कोथिंबीर. चिंगी चिव करायला सुरुवात करूया. नाव खूप इंटरेस्टिंग आहे. भांडं देते. आधी मला एक प्लेट दे. बटाटा उकडून घेतलाय ना? हा, बटाटा उकडून घ्यायचा. नुसतं हो, उकडलेलं नुसतं उकडलेला, काहीच नाही, काही नाही, काहीच नाही घातलेलं. पण सगळे बटाटे वापरणार आहोत? नाही, 2च घेणार. अच्छा. आता तो स्मॅश करायचा. बस एवढेच बटाटे घ्यायचे. हो, एवढंच घ्यायचे. त्याच्यात थोडं मला मीठ घाल शिकते. अच्छा. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून स्मॅश केला ना की चांगलं लागतं. हा, बस म्हणजे चव सगळीकडे त्याला मीठ लागतं. आता एक मला कढई घेतोय म्हणजे ती शिजवायचं वगैरे आहे का? हा, आता परतायचं सगळ्या. अच्छा. आता थोडंसं तेल घालूया कढईत. आता कांदा घालू. कांदा बारीक अख्खा चिरलेला ना? अख्खा. हो, एक असेल ना की? हो, 2 कांदे आहेत ते. अच्छा, टाकूया. नाव टाक. आता होत आला. आणि आता आपण याला बेसन घालायचं. बेसन सगळं घ्यायचं? सगळं घ्यायचं. हो. घालूया? हो, घाल. आता मसाला घाल. मिरी पावडर. मिरी पावडर आहे? नुसती मिरी पावडर मिरी आहे? पावडर आहे त्याला. किती घालू? घाल, अर्धा चमचा घाल. बस? हो, बस. आणि फास्ट गॅस असेल तरी चालेल? चालेल. अच्छा. अगदी ते चालेल. सगळं ढवळत आता दूध घालायचं. दूध घालू आता? सगळं घालूया? सगळं घालायचं. आला ना वास? हो हो. आता मला एक प्लेट देते का जरा? प्लेट देऊ? हो. आता बटाटा घालणार. बटाटा परतून घेणार. एक चमचाभर होतो. हॅलो? हो, घाल, अजून घाल. मिरी घाल. मिरी पावडर ह्यातही घालायची? हो, यात पण घालायचं. इकडे घाल, काय? म्हणजे बटरमध्ये घाल. हां, झालं. आता चालायचं? तसंच. आता सुटायची. ते असेच परतून घ्यायचे? असेच परतून घे.
आता ह्याच्यात थोडं बटर. अच्छा, इथेही थोडं बटर ह्याच्यात थोडं बटर. तर 1 चमचा. हो 1 चमचा. एवढं? हो मिरी पावडर थोडीशी. हा, ते मिरी पावडर बटर हो वरती हो घालतो. हो इकडेच घाल मध्ये. बस बस बस. थोडीशी मिरची. ढोबळी मिरची सगळी. सगळी नाही, थोडीशी. आता लिंबाचा रस घाल 1 चमचावर. बस. बस. त्याच्यात थोडं कोथिंबीर. वरूनच घालतो. हो आणि थोडी चिली सॉस. अच्छा, हे ग्रीन चिली आहे ना. किती घालू? 1 चमचा. बस. हो नंतर हां बस. हे आता हे शिजले. हे आता असं खायला सुद्धा तुला छान लागेल. काय बघा. मला एक मायक्रोवेव्ह भांडं दे. अच्छा. म्हणजे काय आपल्याला बेक करायचं आहे याच्यात. अच्छा, बेक करायचं आपण हे. हां आता हे बेक करायचं. पहिला याला बटर लावून घ्यायचा. तर भांड्याला बटर लावायचं. हां बटर लावायचं म्हणजे काय एखाद्या सुटत नाही, हे चिकटून बसतं. त्याच्यात हे घालायचं. बटाटा घालायचा पहिला. याच्यावर परत थोडीशी कोथिंबीर घालायची. कसं आपण ग्रिल वगैरे चांगलं दिसतं म्हणून. तसंच त्याच्यावर हे पण घालायचं. आता हे घालायचं. आता आपण हे जे बेसनचं करून ठेवलं होतं ना, ते त्याच्यावर लेअर द्यायचं सगळं. हे मात्र आता हाताने करावं लागतं. अच्छा. आणि आता वरून सगळ्याच्या वर हे घालायचं सोया चंक्स. सोया चंक्स तुम्ही म्हणाल ते असंही खाऊ शकतो आपण. असंही खाऊ शकतो. आता हे आपण त्याच्यावर सगळं घालून टाकायचं. चीज का वरून परत डेकोरेट. आता मी ते बेक करायला ठेवते. हां आता 10 मिनिटं बेक करायचं. ते 10 मिनिटात चिंगी चिव तयार. तर चिंगी चिव साठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. 3-4 उकडलेले बटाटे, पाव कप दूध, पाव कप बटर, अर्धा कप चीज, मिरपूड, मीठ, पाव कप बेसन पीठ, अर्धा कप तेल, पाव कप लाल व पिवळी बारीक चिरलेली शिमला मिरची, 2 बारीक चिरलेले कांदे, लिंबू रस, चिली सॉस, 2 कप शिजवलेले सोया चंक व कोथिंबीर. उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. कुस्करताना त्यात मीठ घाला. कढईमध्ये तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा परतवून बेसन पीठ, मिरपूड व दूध घालून मिश्रण एकजीव करा. तयार झालेले मिश्रण एका भांड्यात काढा. नंतर कढईत कुस्करलेला बटाटा, बटर व मिरपूड घालून मिश्रण परतून घ्या व एका भांड्यात काढा. कढईत शिजवलेले सोया चंक, बटर, मिरपूड व शिमला मिरची घालून परतून घ्या. मिश्रणात 1 चमचा लिंबाचा रस, कोथिंबीर, चिली सॉस घालून मिश्रण पुन्हा परता. मायक्रोप्रूफ भांड्याला बटर लावून त्यात प्रथम बटाट्याच्या मिश्रणाचा थर पसरा. त्यावर कोथिंबीर व शिमला मिरची पसरवून त्यावर बेसनाच्या मिश्रणाचा थर पसरा. त्यावर सोया चंकच्या मिश्रणाचा थर घालून त्यावर शिमला मिरची, कोथिंबीर पसरा. नंतर त्यावर चीज किसून घाला व त्यावर शिमला मिरचीचे काप पसरा. त्यानंतर चिंजीव चिव बेक करण्यासाठी मायक्रोवेव्ह मध्ये 10 मिनिटे ठेवा.